नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी एका नवीन घटकाला हात घालणार आहोत आणि तो घटक म्हणजे कोणता, तर आजपासून आपण या ठिकाणी एक प्रकारे येणाऱ्या आगामी 30 एप्रिलच्या गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेच्या एक्झामच्या प्रश्नातून आणि नंतरच्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या एक्झामच्या प्रश्नातून या ठिकाणी राज्यव्यवस्थेच्या घटक वाईज असणाऱ्या विभिन्न प्रकारच्या प्रश्नांचं जे काही विश्लेषण आहे ते घडवून आणणार आहोत। तर आजच्या या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रिया या दृष्टिकोनातून जे काही आयोगाकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि एक प्रकारे या नंतरच्या वेगवेगळ्या यूट्यूब लेक्चरमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी राज्यव्यवस्थेतल्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या असणाऱ्या घटकांविषयीच्या आयोगाचे विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत। तर आजपासून आपण ही जी काही सिरीज आहे ती सुरू करतोय आणि मग या सिरीजच्या माध्यमातून राज्यव्यवस्था किंवा इंडियन पॉलिटीच्या प्रश्नातून असणाऱ्या संबंध जे काही वेगवेगळ्या प्रकारचे घटक आणि त्या घटकावरचे असणारे विभिन्न प्रकारचे आयोगाने विचारलेले प्रश्न यांचा संदर्भ जो काय आहे तो वारंवार तुम्हाला घेण्याचा जो काही एक प्रकार फायदा आहे तो मिळणार आहे। तर सुरू करूया आजच्या पातळीवर। या ठिकाणी पहिला घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया आणि त्या दृष्टिकोनातून असणाऱ्या आयोगाच्या विभिन्न प्रकारच्या प्रश्नांचं विश्लेषण। तर आता पहा, या ठिकाणी एक प्रकारे पहिला जो प्रश्न मी तो विचार घेतलेला आहे तो या प्रकारचा आहे की संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही। संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती ही बरोबर जुळत नाही, म्हणजे थोडक्यात या ठिकाणी कोणती समिती ही कोणत्या समितीची जोडी जी काय आहे ती चुकीची आहे हे आपल्याला इथं शोधायचं आहे। तर मग आता एका बाजूला समितींची नावं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अध्यक्षांची नावांचा उल्लेख केलेला आहे। सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कामकाज समिती के.एम. मुन्शी, मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमिती मौलाना अबुल कलाम आझाद। तर या चार जोड्यांपैकी कोणती समितीची जोडी बरोबर जुळत नाही हे आपल्याला इथं शोधणं अपेक्षित आहे। तर या ठिकाणी या चार जोड्यांपैकी पर्याय क्रमांक 4 ही जोडी जी आहे ती बरोबर जुळत नाही हे आपल्याला स्पष्ट करता येईल, कारण की संविधान सभेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या स्थापन झालेल्या होत्या त्या समित्यांच्या पातळीवर जर विचार केला तर या अल्पसंख्याक उपसमितीचे जे अध्यक्ष होते ते होते H.C. मुखर्जी। आणि म्हणून एक प्रकारे जे काही या ठिकाणी उल्लेख केला गेलेला आहे की मौलाना अबुल कलाम आझाद, तर हा उल्लेख या ठिकाणी या समितीच्या अध्यक्षाच्या प्रश्नातून या ठिकाणी चुकीचा आहे, कारण की याचे अध्यक्ष होते H.C. मुखर्जी। आता हा प्रश्न जेव्हा आयोगाकडून PSI मध्ये विचारला गेला होता PSIच्या एक्झाममध्ये, तेव्हा आयोगाने हा दृष्टिकोन ठेवला होता किंवा अल्पसंख्याक उपसमिती आहे आणि नावसुद्धा आपण या ठिकाणी जोडीच्या स्तरावर अल्पसंख्याक व्यक्तीचं दिलेलं असल्यामुळे सहजरित्या मुलं या ठिकाणी त्याला फसतील आणि एक प्रकारे त्याला चुकीची जोडी असं विचारात घेणार नाहीत। पण एक गोष्ट लक्षात घ्या की हीच मुळात या ठिकाणी चुकीची जोडी होती की एक प्रकारे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष असलेले मौलाना अबुल कलाम आझाद ही जोडी पूर्णतः चुकीची आहे। H.C. मुखर्जी ही खऱ्याने या समितीचे अध्यक्ष होते। त्यानंतर आणखीन तशाच प्रकारचा एक प्रश्न की जो मागे आयोगाने गट क च्या एक्झाममध्ये सुद्धा विचारलेला आहे तो म्हणजे कोणता, की राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या। त्यात कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले। पहा प्रश्न काय की घटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या। त्यात कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम पाहिले किंवा कोणी काम केले। डॉक्टर B.R. आंबेडकर, आलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर के.एम. मुन्शी। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद की ज्यांनी कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्षपद पार पाडलेलं होतं किंवा सांभाळलेलं होतं आणि त्यांनी या समितीचं कामकाज जे काय ते अध्यक्ष या नात्याने पाहिलेलं होतं। जसं हा प्रश्न या ठिकाणी समितीवर आधारित विचारला गेलेला आहे संविधान सभेतल्या समित्यांच्या प्रश्नातून, तसा हाही प्रश्न संविधान सभेतल्या समित्यांच्या प्रश्नातूनच विचारला गेलेला प्रश्न होता की जो आयोगाकडून मागे गट क मध्ये विचारलेला आहे। तर या दोन्ही प्रश्नाच्या अनुषंगाने आपण एक इथं माहिती पाहूया ती म्हणजे कोणती, हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं किंवा बरोबर जोडी जुळत नाही या अर्थाने पर्याय क्रमांक 4 ही या ठिकाणी बरोबर जोडी जुळत नाही। आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 3 की ज्यामध्ये या कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद। तर या अर्थाने या ठिकाणी आपण संविधान सभेतल्या संबंध समिती आणि त्यांच्या अध्यक्षांचा संदर्भ इथं पाहूया। तर एक लक्षात घ्या, जर का आपल्याला या ठिकाणी याविषयीची किंवा या संविधान सभेतल्या संबंध समित्यांविषयीची अधिक विस्तृत माहिती हवी असेल, अध्यक्ष आणि त्यातल्या सदस्यांच्यासह आणि त्याच्याही पेक्षा अधिक विस्तृत माहिती हवी असेल तर ग्रॅन्युअल ऑस्टिन यांचं जे पुस्तक आहे ते खूप या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये ही संबंध माहिती चांगल्या पद्धतीने दिली गेलेली आहे की एक प्रकारे
नेशन कोर्नस्टोन इंडियन कॉन्स्टिट्यूशन नेशन कोर्नस्टोन नावाचं जे पुस्तक आहे ग्रॅन्युअल ऑस्टिन यांचं, तर ते खूप या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला वाचता येऊ शकेल या संविधान सभेच्या संबंध कामकाजाच्या दृष्टीने. तर ग्रॅन्युअल ऑस्टिन यांच्या या पुस्तकाची जी काही मराठी आवृत्ती आहे ती सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. मराठीमध्ये सुद्धा त्याचं भाषांतर झालेलं आहे की एक प्रकारे या ठिकाणी डायमंड पब्लिकेशन पुणे यांनी त्याचं भाषांतर केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर एक प्रकारे या ठिकाणी ही जी काही संबंध माहिती आहे जी तुम्हाला मी सांगतोय ती ग्रॅन्युअल ऑस्टिनच्याच एकंदरीत संदर्भ ग्रंथाच्या आधारावर मी तुम्हाला स्पष्ट करतोय. की आता पहा की एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी समितीच्या पातळीवर असणाऱ्या नावांची यादी दिलेली आहे आणि दुसरीकडे त्यांच्या अध्यक्षांची नावं दिलेली आहेत. तर सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष होते. कामकाज समिती के.एम. मुन्शी, मूलभूत हक्क उपसमिती जे.बी. कृपलानी, अल्पसंख्याक उपसमिती या ठिकाणी एच.सी. मुखर्जी जे मगाशी प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे. नियम समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद की जे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगता येईल की कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर संस्थानी समिती जवाहरलाल नेहरू, मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल, केंद्रीय घटना समिती जवाहरलाल नेहरू आणि प्रांतीय घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल. ही अशी या ठिकाणी वेगवेगळ्या समिती आणि त्यांच्या अध्यक्षांची नावं आपल्याला स्पष्ट करता येतील. किंबहुना या ठिकाणी आणखीनही काही समिती आणि त्यांच्या अध्यक्षांची नावं सांगता येतील. त्यामध्ये केंद्रीय अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, ॲडहॉक समिती किंवा सर्वोच्च न्यायालयासाठी असणारी ॲडहॉक समिती एस वरदाचार्य, पंचायत राज समिती पंडित जवाहरलाल नेहरू, वित्त व स्टाफ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मूलभूत हक्क सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल, संविधान सभेच्या कार्यकारिणी संबंधीची समिती जी.व्ही. मावळणकर, राष्ट्रीय ध्वजासंबंधीची तदर्थ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि एक प्रकारे आवास समिती ज्याचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. तर अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या समिती आणि त्यांच्या अध्यक्षांची नावं या ठिकाणी या पातळीवर आपल्याला स्पष्ट करता येतील. त्यामुळे एकंदरीत ही संबंध जी काय माहिती आहे ती याकरता महत्त्वाची आहे कारण की याच्यावर फॅक्च्युअल प्रश्न विचारला गेला तर आपल्याला ही संबंध समिती आणि त्यांच्या अध्यक्षांच्या दृष्टीने असणारी माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विधान ए, भारत सरकार अधिनियम 1935 नुसार उर्वरित अधिकार हे केंद्रीय कायदे मंडळास देण्यात आलेले होते. कारण आर, भारत सरकार अधिनियम 1935 ने विषयांची 3 सूचीमध्ये विभागणी केली होती. उदाहरणार्थ संघ, प्रांत आणि समवर्ती सूची. एक आहे विधान आणि दुसरा आहे कारण आणि त्यावर आधारित खालचे पर्याय आहेत की ए आणि आर दोन्ही विधाने सत्य आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही विधाने सत्य आहेत परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही आहे. ए सत्य आहे परंतु आर चुकीचे आहे. ए चुकीचे आहे परंतु आर सत्य आहे. तर आता पहा, विधान ए, भारत सरकार अधिनियम 1935 नुसार म्हणजे भारतीय संघराज्याचा कायदा 1935 नुसार उर्वरित अधिकार हे केंद्रीय कायदे मंडळास देण्यात आलेले होते. तर हे उर्वरित अधिकार केंद्रीय कायदे मंडळास देण्यात आलेले होते हे विधान या पातळीवरचं हे चुकीचं विधान आहे. का? कारण की हे उर्वरित अधिकार 1935च्या कायद्यानुसार व्हायसरॉयस देण्यात आले होते. कुणाला? व्हायसरॉयला. त्यामुळे विधान ए चुकीचे आहे. कारण आर, तर भारत सरकार अधिनियम 1935 ने विषयांची 3 सूचीमध्ये विभागणी केली होती व संघ, प्रांत आणि समवर्ती सूची. तर कारण आर या ठिकाणी बरोबर आहे मात्र विधान ए जे काय आहे ते चुकीचे आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल या प्रश्नाचं की ए चुकीचे आहे परंतु आर सत्य आहे. का? तर या ठिकाणी 1935च्या कायद्यानुसार या उर्वरित अधिकाराचा विचार जो काय तो व्हायसरॉयकडे केला गेलेला होता. जर आपण आज भारतीय राज्यघटनेच्या पातळीवरचा विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल की कलम 248 नुसार कलम 248 नुसार हे जे काही उर्वरित अधिकार, शेषाधिकार किंवा अवशिष्ट अधिकार किंवा ज्याला इंग्रजीमध्ये रेसिड्युअरी पॉवर ऑफ लेजिस्लेशन असं आपण म्हणतो, तर हे कलम 248 नुसार असणारे उर्वरित अधिकार हे आपल्याकडे केंद्र सरकारकडे सुपूर्द केलेले आहेत हे आपल्याला स्पष्ट करता येईल. मात्र 1935च्या कायद्यानुसार या ठिकाणी हे जे काही उर्वरित अधिकार आहेत ते व्हायसरॉयकडे सुपूर्द केलेले होते. मग आता पहा 1935चा भारतीय संघराज्य कायदा की ज्यातल्या विभिन्न तरतुदीमध्ये याचाही उल्लेख करता येईल की संघराज्य शासनपद्धतीचा स्वीकार या कायद्याने आपण भारतामध्ये केलेला होता. संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची यांची निर्मिती या कायद्याद्वारे झालेली होती आणि उर्वरित अधिकार जे काय ते व्हायसरॉयकडे सोपवले गेलेले होते. केंद्रात द्विदल शासन पद्धतीची सुरुवात झालेली होती. प्रांतात द्विदल शासन पद्धती समाप्त केली गेली आणि प्रांतांना स्वायत्ता दिली गेलेली होती. प्रांतात द्विगृही कायदे मंडळ विचारात घेतलं गेलं होतं. बंगाल, मुंबई, मद्रास, बिहार, उत्तर प्रदेश या प्रांतांतर्गत द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती.
एवढंच नव्हे तर संघीय न्यायालयाची स्थापना 1937ला याच कायद्यानुसार झालेली होती. संघ लोकसंवर्गाची स्थापना तसेच प्रांतिक आणि संयुक्त लोकसंवर्गांच्याही स्थापनेचा विचार याच 1935च्या कायद्याने मांडला गेलेला होता. मतदानाच्या अधिकाराचा विस्तार सुद्धा या कायद्याने केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रांतात जबाबदार शासनपतीचा स्वीकार याही दृष्टीतून या कायद्याचा विचार जो आहे तो आपला स्पष्ट करता येऊ शकेल. तर 1935च्या भारतीय संघराज्य कायद्याचा सुद्धा संविधान सभेच्या दृष्टीतून अभ्यास करत असताना किंबहुना या ठिकाणी एक प्रकारे भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रियेच्या दृष्टीतून अभ्यास करत असताना एक महत्त्वपूर्ण असा रोल आहे, भूमिका आहे. का तर असं म्हटलं जातं किंवा 1935च्या कायद्याचा भारतीय राज्यघटनेवर एवढा मोठा प्रभाव आहे की जवळपास 2/3 भाग हा 1935च्या कायद्याचा जसं तसा आपण भारतीय राज्यघटनेमध्ये विचारात घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, भारतीय इतिहासाच्या संदर्भात संविधान सभेचे सदस्य विविध प्रांतातून, आणि पुढचं वाक्य आपल्याला खालील पर्यायातून पूर्ण करायचं आहे की भारतीय इतिहासाच्या संदर्भात संविधान सभेचे सदस्य हे विविध प्रांतातील जनतेने प्रत्यक्षरित्या निवडून दिले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीगने नियुक्त केले होते. प्रांतीय विधिमंडळाने निवडून दिले होते. घटनात्मक बाबींच्या विशेषज्ञतेच्या आधारावर सरकारने निवडून दिले होते. तर या ठिकाणी या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय अधिक योग्य वाटतो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर आहे की प्रांतीय विधिमंडळांनी निवडून दिलेले होते या संबंध संविधान सभेच्या सदस्यांना विविध प्रांतांमधून, आणि म्हणून या ठिकाणी प्रांतीय विधिमंडळातून निवडून दिलेले होते हे पर्यायाच्या पातळीवर उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. आणखीन माहिती जर पाहिजे झाली तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की प्रांतीय विधिमंडळातून जी काही निवड झालेली होती ती कशा पद्धतीने, तर संविधान सभेतले जे काही 389 सदस्य होते त्या 389 सदस्यांपैकी 296 सदस्यांची जी काही निवडीच्या आधारावर विचार आहे तो केला गेलेला होता. 296 सदस्य जे आहेत ते प्रांतांच्या जनतेच्या प्रतिनिधींनी एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने निवडलेले होते. 296 सदस्य हे प्रांतांच्या जनतेच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने निवडले गेलेले होते आणि 93 सदस्य जे काय आहेत ते संस्थानिकांच्या प्रतिनिधींद्वारे नामनिर्देशित होते. हे इथं आपला लक्षात ठेवावं लागेल एकूण 319 सदस्यांपैकी, आणि म्हणून या आधारावर आपण या ठिकाणी या संविधान सभेतल्या सदस्यांना विविध प्रांतातून प्रांतीय विधिमंडळाने निवडून दिले होते म्हणणं अधिक योग्य आहे. त्यानंतर 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता डॅश म्हणतात, हाही प्रश्न आयोगाने विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. संसदीय ज्ञानपीठ, पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल, पार्लमेंट हाऊस अनेक्स आणि लोकसभा चेंबर. तर या ठिकाणी आपण सूत्र आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की या एकंदरीत कॉन्स्टिट्यूशन हॉलला आज या ठिकाणी इथं एक प्रकारे पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल या नावाने आता ओळखलं जातं किंवा म्हणतात. हे इथं आपल्याला पर्याय क्रमांक 2च्या आधारावर स्पष्ट करता येईल. अधिक माहिती पुढे पाहूया. पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल की जो 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये या ठिकाणी विचार घेतला जात होता आणि त्या काळात त्याला कॉन्स्टिट्यूशन हॉल म्हणून या ठिकाणी संबोधलं जात होतं. तर नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉल अंतर्गत घटना समितीची ही जी काही 9 डिसेंबर 1946ची पहिली बैठक आहे ती भरलेली होती. हे सभागृह 14 ऑगस्ट 1947च्या रात्री कोणतं, तर संविधान सभागृह किंवा कॉन्स्टिट्यूशन हॉल किंवा आजचा या ठिकाणी पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल जो का आहे ते सभागृह 14 ऑगस्ट 1947च्या रात्री 12 वाजता देशाच्या स्वातंत्र्याच्या पवित्र महान प्रसंगाची सुद्धा साक्षीदार आहे. म्हणजे या हॉलचं महत्त्व याही दृष्टीने स्पष्ट करता येईल की एक प्रकारे 14 ऑगस्ट 1947च्या रात्री 12 वाजता देशाच्या स्वातंत्र्याच्या पवित्र महान प्रसंगाची साक्षीदार सुद्धा या हॉलला समजलं जातं. एवढंच नव्हे तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे काही आपलं संविधान होतं त्या संविधानाचा स्वीकार आपण केलेला होता. तर एक प्रकारे या संविधानाचा स्वीकार केला याही दृष्टीतून हे सभागृह या महान घटनेचे देखील साक्षीदार आहे या दिवसाच्या दृष्टीने, 26 नोव्हेंबर 1949 या दिवसाच्या दृष्टीने. एवढंच नव्हे तर अलीकडच्या कालखंडात जर आपण विचार केला तर या ठिकाणी 30 जून 2017 रोजी याच सभागृहात रात्री 12 वाजता वस्तू आणि सेवा कराचा प्रारंभ जो आहे तो केला आणि 1 जुलै 2017 पासून भारतात GSTची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजे GSTच्या अंमलबजावणीच्या दृष्टीतून जो काही समारंभ पार पडलेला होता तोही या ठिकाणी या हॉलमध्येच पार पडलेला होता 30 जून 2017 रोजी रात्री 12 वाजता. तर एकंदरीत या वेगवेगळ्या घटनांचं साक्षीदार म्हणून या हॉलकडे पाहिलं जातं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर भारताच्या संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कशाबाबत चुकीचे आहे? तर भारताच्या संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर संविधान सभा ही अंशतः निर्वाचित आणि अंशतः नामनिर्देशित संस्था होती. संविधान सभा ही अंशतः निर्वाचित
आणि अंशतः नामनिर्देशित संस्था होती. विधान बरोबर आहे. संविधान सभा ही प्रांतांच्या विधानसभा सदस्यांकडून अप्रतिष्ठित निवडलेली होती. हेही विधान बरोबर आहे. निवडणुकीची ही पद्धती या ठिकाणी कॅबिनेट मिशन योजनेने आखून दिली होती. हेही या ठिकाणी बरोबर आहे. आणि जागांची विभागणी ही माउंटबॅटन योजनेनुसार केली होती. हेही म्हणणं या ठिकाणी एक प्रकारे चुकीचं आहे. का तर एक प्रकारे जागांची विभागणी ही माउंटबॅटन योजनेनुसार नव्हे तर या ठिकाणी त्रिमंत्री योजनेनुसार किंवा कॅबिनेट मिशन योजनेनुसार करण्यात आली होती. हे म्हणणं अधिक योग्य राहील. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 जे काय आहे ते विधान या ठिकाणी चुकीचं आहे. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 हे विधान चुकीचं आहे. का आणि कशा पद्धतीने हे पुढे आपण पाहूया. 1946ला त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन योजना की जी 16 मे 1946ला विचारात घेतली गेलेली होती आणि यानुसार आपल्याकडे जुलै 1946 मध्ये संविधान सभेच्या जे काही निवडणूक आहेत त्या पार पडलेल्या होत्या. आणि मग एकंदरीत जर विचार केला तर संविधान सभेची जी काही एकूण सदस्य संख्या आहे 389, तर या 389 संविधान सभे संख्येचा जर विचार केला तर यामध्ये जी काही विभागणी आहे की ज्या विभागणीवर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर या 389 सदस्यांची ही जी काही विभागणी आहे ती 292 ब्रिटिश प्रांतांचे प्रतिनिधी, 4 ब्रिटिश मुख्य कमिशनरचे प्रतिनिधी आणि 93 संस्थानिकांचे प्रतिनिधी. तर जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की या एक प्रकारे 292 + 4 या 296 प्रतिनिधींच्या बाबतीत या ठिकाणी जी काही निवड आहे ती निवड प्रक्रिया पार पडलेली होती आणि 93 संस्थानिकांचे जे काही सदस्य आहेत की जे नामनिर्देशित केले गेलेले होते. तर स्वतंत्र भारतातील असणारी संविधान सदस्य संख्याचा जर विचार केला तर ते 299 होते की ज्याचं डिव्हायडेशन आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. 229 ब्रिटिश प्रांतामधले प्रतिनिधी आणि 70 हे संस्थानिकांचे प्रतिनिधी. या अर्थाने या ठिकाणी 299 सदस्यांच्या पातळीचं जी काही विभागणी आहे ती स्वतंत्र भारतातील संविधान सदस्य संख्येच्या दृष्टीने स्पष्ट करता येते. तर मित्रांनो या ठिकाणी या सर्व अर्थाने म्हणजे या प्रश्नाच्या माध्यमातून एक गोष्ट तर आपल्याला लक्षात आलीच की एक प्रकारे जागांची विभागणी ही कॅबिनेट मिशन योजनेनुसार आखण्यात आलेली होती. हे तर आहेच आहे, पण ही जी काही जागांची विभागणी आहे ती नेमकी कशा पद्धतीने विचार घेतलेली होती याचाही हा जो काही संबंध मथळा आहे तो आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की याही दृष्टीने आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवले होते? JB कृपलानी, डॉक्टर BR आंबेडकर, C राजगोपालाचारी, TT कृष्णोचारी. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल JB कृपलानी. JB कृपलानी यांनी संविधान सभेच्या तात्पुरत्या किंवा हंगामी अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव सुचवलेले होते. कशा पद्धतीने आणि तो नेमका पूर्ण घटनाक्रम कसा घडलेला होता याचाही संदर्भ आपण पुढे या ठिकाणी विस्ताराने पाहणार आहोत. आणखीन एक प्रश्न इथं आपण लगेच पाहूया की ज्याचाही संबंध या ठिकाणी या संविधान सभेतल्या उद्घाटन सत्राच्या दृष्टीने सांगता येतो. तो म्हणजे कोणता की संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशांची वाचन केले? उद्घाटन सत्र 9 डिसेंबर 1946ला पार पडलं होतं आणि या उद्घाटन सत्रामध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष म्हणून विचारात घेतले गेलेले होते. तर या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या माध्यमातून कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशांचे वाचन केले गेलेले होते? संयुक्त राज्य अमेरिका, USSR, रशिया, चीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलियाचे सरकार. पर्याय उत्तर आहेत ABD, ACD, ABC आणि BCD. तर या ठिकाणी आपल्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 सांगता येईल ACD. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक प्रकारे या उद्घाटन सत्रामध्ये संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलियाचे सरकार या देशांच्या सदिच्छा संदेशाचे वाचन जे काय ते केले गेलेले होते. मग आता पहा की या दोन्ही प्रश्नांच्या अनुषंगाने या ठिकाणी थोडीशी विस्तृत माहिती पुढे आपण पाहणार आहोत की जी या उद्घाटन सत्रातल्या संबंध घटनाक्रमाला स्पष्ट करते. कशा पद्धतीने ते पहा आता की एक प्रकारे JB कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव संविधान सभेच्या तात्पुरत्या किंवा हंगामी अध्यक्षपदासाठी सुचविले होते. हे या ठिकाणी पहिल्या प्रश्नाच्या माध्यमातून आपण स्पष्ट करू शकतो. संविधान सभेच्या पहिल्या बैठकी दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर 1946 रोजी या ठिकाणी संसदेच्या संविधान सभागृहामध्ये की ज्याला आज या ठिकाणी संसदेचा सेंट्रल हॉल म्हणून समजला जातं, संसद भवनाचा सेंट्रल हॉल म्हणून समजलं जातं. तर अशा या संसदेच्या संविधान सभागृहामध्ये संविधान सभेला संबोधित करणारी पहिली व्यक्ती जर कोण असेल तर ती होती JB कृपलानी, की जी संविधान सभेला संबोधित करणारी पहिली व्यक्ती म्हणून सांगता येऊ शकेल. तर याही अनुषंगाने प्रश्न विचारला तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की संविधान सभेला उद्घाटन सत्रामध्ये संबोधित करणारी पहिली व्यक्ती कोण असेल तर ती होती JB कृपलानी. संविधान सभेच्या या उद्घाटन सत्राची सुरुवात सकाळी 11 वाजता या ठिकाणी झाली
जसं आपल्याकडे संसदीय अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात सुद्धा सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासाने होते, त्याच पद्धतीने या ठिकाणी या संविधान सभेच्या उद्घाटन सत्राची सुरुवात सकाळी 11 वाजता जे.बी. कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या परिचयाने ही सुरुवात केली होती. या उद्घाटन सत्राची सुरुवात जे.बी. कृपलानी यांनी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या परिचयाने केली होती आणि सिन्हा यांना यावेळी त्यांनी तात्पुरते किंवा हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी आमंत्रित सुद्धा केलेले होते. म्हणजे पहा की हा घटनाक्रम जो आहे उद्घाटन सत्राविषयीचा तो नेमका कसा घडला होता, तर तो या पद्धतीने. दुसरी गोष्ट, अभिनंदनाच्या वातावरणात डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरत्या किंवा हंगामी अध्यक्षपदी विराजमान झाले, पीठासीन झाले आणि त्यांनी त्यावेळी या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा की जे हंगामी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पीठासीन झाले होते या उद्घाटन सत्रामध्ये, तर त्यांनी यावेळी संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक आणि ऑस्ट्रेलियाचे सरकार या देशांच्या सदिच्छा संदेशांचे यावेळी त्यांनी वाचन केले. आणि आणखीन 2 गोष्टी सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे की ज्या संदर्भात सुद्धा प्रश्न आयोगाकडून विचारला जाऊ शकतो आणि ज्याचा संबंध आजच्या लोकसभेच्या पातळीवर असणाऱ्या प्रोटेम स्पीकरशी पण आपण जोडू शकतो. तो कशा पद्धतीने, तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते आणि आजही आपल्याकडे लोकसभेच्या अंतर्गत प्रोटेम स्पीकरपदी येणारी व्यक्ती ही सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेलीच व्यक्ती असते या लोकसभेमधली. तसंच या ठिकाणी संविधान सभेमध्ये सुद्धा या ठिकाणी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे या संविधान सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य होते आणि तात्पुरत्या किंवा हंगामी अध्यक्षपदी सर्वात ज्येष्ठ सदस्याची नियुक्त करण्याची ही जी काही पद्धत आहे ती भारताने फ्रान्सकडून स्वीकारलेली आहे. कोणाकडून स्वीकारलेली आहे, तर फ्रान्सकडून स्वीकारलेली आहे. हेही आपल्याला फॅक्च्युअल माहिती असणं गरजेचं आहे. तर पहा की या संबंध घटनाक्रमाच्या माध्यमातून या उद्घाटन सत्रातल्या वेगवेगळ्या गोष्टींविषयीची आपल्याला माहिती होणं साहजिक आहे. त्यानंतर संविधान सभेतील 4 प्रांतांच्या ब्रिटिश मुख्य कमिशनरचे प्रतिनिधी याबाबत खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या जोडी किंवा जोड्या बरोबर जुळत नाही किंवा नाहीत. म्हणजे या ब्रिटिश मुख्य कमिशनरच्या प्रतिनिधींच्या रचनातून असणाऱ्या ज्या काही जोड्या आहेत त्यातली कोणती जोडी चुकीची आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर प्रांत आणि प्रतिनिधी दिल्ली देशबंधू गुप्त, अजमेर मारवाड मुकुट बिहारी लाल भार्गव, कुर्ग CM पुनांचा, बलुचिस्तान SB नवाब मोहम्मद खान जोगजई, अशा या 4 जोड्या 4 ब्रिटिश मुख्य कमिशनरच्या प्रतिनिधींच्या रचनातून या ठिकाणी सांगता येईल की हे प्रांत होते आणि त्या प्रांतातून आलेले हे प्रतिनिधी निवडून आलेले प्रतिनिधी होते. तर या अर्थाने पर्याय उत्तरे आहेत A आणि C, फक्त D, फक्त A, सर्व जोड्या बरोबर आहेत. तर एक लक्षात घ्या की यातले हे 3 भाग जर आपण पाहिले तर यांचा संबंध आज भारताशी आपण जोडू शकतो आणि एकंदरीत हे 3 प्रांतांच्या रचना आपण भारताचा विचार इथं करू शकतो. मात्र बलुचिस्तान हा आज पाकिस्तानचा पार्ट आहे आणि म्हणून एक प्रकारे त्याचा विचार जो काय तो पाकिस्तानच्या रचने करणं अपेक्षित आहे. पण तर राहिला तर या ठिकाणी या प्रतिनिधींच्या पातळीवरच्या असणाऱ्या या प्रांतांशी असणाऱ्या जोड्या, तर या सर्वच जोड्या बरोबर आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. जर का तुम्ही राज्यसभेच्या वेबसाईटवर जर गेला तर या ठिकाणी राज्यसभेच्या वेबसाईटवर संबंध संविधान सभेविषयीची जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये या संबंध व्यक्तींचा उल्लेख सुद्धा तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळेल. तर त्या दृष्टिकोनातून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. त्यानंतर खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या महिला संविधान सभेतील सदस्य नव्हत्या. खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या महिला संविधान सभेतील सदस्य नव्हत्या. सुब्बालक्ष्मी, रेणुका रे, पूर्णिमा बॅनर्जी, दक्षी आणि वेलायुधन. पर्याय उत्तरे A आणि C, फक्त D, फक्त A, फक्त B. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की ज्या काही 15 महिला सदस्य या एकंदरीत संविधान सभेमध्ये कार्यरत होत्या तर त्या 15 महिला सदस्यांची जी काही नावं आहेत ती आपल्याला किमान पातळीवर तरी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे किंवा त्या आपल्याला चांगल्या पद्धतीने एक प्रकारे पाठ असली पाहिजेत. का तर या ठिकाणी याच्यावर एखादा तरी प्रश्न आयोगाकडून कधी ना कधी विचारला जातो. तर या एकंदरीत या 4 पर्यायांचा जर विचार केला आणि पर्याय उत्तरांचा जर विचार केला तर उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 की फक्त A म्हणजे सुब्बालक्ष्मी या संविधान सभेतील सदस्य नव्हत्या हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल. रेणुका रे, पूर्णिमा बॅनर्जी किंवा दक्षी आणि वेलायुधन या मात्र या ठिकाणी 15 महिला सदस्यांमध्ये मोडणारे सदस्य म्हणून सांगता येतील. मात्र पहा की या ठिकाणी अमू स्वामीनाथन, दक्षी आणि वेलायुधन, दुर्गाबाई देशमुख, सुचेता कृपलानी, विजयलक्ष्मी पंडित, हंसा मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय, बेगम रसूल, कमला चौधरी, मालती चौधरी, सरोजिनी नायडू, रेणुका रे, ॲना मस्कर हंस आणि अमृता कौर अशा 15 महिला सदस्यांचा विचार जो आहे तो संविधान सभेतील सदस्यांच्या महिला सदस्यांच्या पातळीवर या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. खालील विधानांचा विचार करा. डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि श्री H.J. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते. पर्याय उत्तरे B बरोबर आहे.
ए बरोबर आहे, ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत, ए आणि बी दोन्ही चूक आहेत. तर आता पहा, डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, हे विधान या ठिकाणी एक प्रकारे बरोबर आहे. मात्र H.J. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते, हे मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. बी चुकीचे आहे, मात्र ए विधान जे काय आहे ते बरोबर आहे. तर या अनुषंगाने या ठिकाणी आपलं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की ए हे विधान या ठिकाणी केवळ बरोबर आहे, मात्र बी जे काय आहे ते चुकीचं आहे. म्हणून केवळ ए बरोबर आहे, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी डॉक्टर B. आंबेडकर की जे 29 ऑगस्ट 1947ला स्थापन झालेली मसुदा समिती त्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्त झालेले होते. आणि H.G. खांडेकर यांचा जर विचार जर केला तर या ठिकाणी श्री H.G. खांडेकर जे आहे ते सल्लागार समितीचे सदस्य होते. संविधान सभेमध्ये H.G. खांडेकर हे जे काय आहे ते या ठिकाणी सल्लागार समितीचे सदस्य होते. राहिला प्रश्न या ठिकाणी मसुदा समितीतल्या संबंध सदस्यांचा जर विचार करायचा झाला तर या ठिकाणी B.L. मित्तर हे मसुदा समितीतले एक सदस्य सांगता येतील की त्यांच्या नेमणुकीनंतर थोडाच कालावधी ते घटना समितीचे सदस्य होते. मोहम्मद सादुल्ला, N. माधवराव, N.G. अय्यंगार, D.P. खैतान 1948मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या जागी दुसरे सदस्य आले या मसुदा समितीच्या स्तरावर. अलादी कृष्णस्वामी अय्यर, K.M. मुन्शी आणि T.T. कृष्णचारी असे या ठिकाणी मसुदा समितीतील सदस्यांचा विचार करता येऊ शकेल किंवा नावांचा संदर्भ आपल्याला सांगता येऊ शकेल. त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली? जेव्हा आपण संविधान सभा किंवा भारतीय निर्मिती प्रक्रियेचा विचार करतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट पासून वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊनच या भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रियेचा किंवा भारतीय संविधान सभेतल्या संबंध गोष्टींचा विचार करणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणून त्याही अनुषंगाने कधी कधी आयोगाकडून प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेस 1935चा कायदा, 1919चा कायदा, 1909चा कायदा याविषयीच प्रश्न आयोगाकडून विचारले जातील अशातला भाग नाही आहे. तर कधी कधी आयोगाने थोडंसं मागे जाऊन सुद्धा विभिन्न प्रकारच्या इतर कायद्यांवर सुद्धा की जे ब्रिटिशांनी निर्माण केलेले होते किंवा या कायद्यांचा भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रियेमध्ये मोठा प्रभाव किंवा परिणाम पाहायला मिळालेला आहे, त्याविषयी सुद्धा प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर तसंच या ठिकाणी याही कायद्याविषयीचा प्रश्न विचारलेला आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यान्वये संपुष्टात आली? 1793चा सनदी कायदा, 1813चा सनदी कायदा, 1773चा नियामकीय कायदा किंवा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1858चा भारताच्या सुशासनाचा कायदा. तर आता पहा की इथं आपल्याला वाटणं साहजिक आहे की सर्वप्रथम की या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असू शकेल. का तर 1858च्या कायद्याच्या माध्यमातून किंवा राणीच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून भारतातली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आलेली होती. पण आपल्याला प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे हेही आपण लक्ष देऊन पाहणं गरजेचं आहे की इथं काय म्हटलेलं आहे की भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली. हे विचारलेलं नाही की सत्ता कोणत्या कायद्याने संपुष्टात आलेली, हे विचारलेलं आहे की व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आलेली आहे. तर याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल 1813चा सनदी कायदा, की ज्या कायद्याच्या माध्यमातून भारतातली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारविषयक सत्ता किंवा व्यापारविषयक मक्तेदारी जी आहे ती या ठिकाणी संपुष्टात आली हे आपल्याला स्पष्ट करता येईल. मग आता पहा, इथं मी 1793चा जो काही कायदा आहे त्याचाही संदर्भ दिलेला आहे. चार्टर्स ॲक्ट की जे फेरतपासणी कायदे म्हणून ओळखले जातात त्यांचाही थोडक्यात इथं या ठिकाणी अगदी थोडक्यात संदर्भ जो दिलेला आहे तो या अर्थाने की 1793चा जो काही कायदा होता की ज्या माध्यमातून सनदी सेवेचा विचार जो काय तो पुढे आला किंवा बोर्ड ऑफ कंट्रोलमधील जे काही सदस्य आणि अधिकारी होते यांचं वेतन भारतीय महसुलातून देण्याचे या कायद्यानुसार ठरवलं गेलेलं होतं. 1813चा कायदा की ज्या कायद्याच्या माध्यमातून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील जी काही व्यापारी मक्तेदारी आहे ती संपुष्टात आणली गेली किंवा आली आणि इतर ब्रिटिश कंपन्यांना व्यापार करण्याच्या बाबतीतचा जो काही परवाना आहे तो या कायद्याने दिला गेला. 1833चा कायदा जर आपण विचार केला तर बंगालच्या गव्हर्नर जनरलचे संपूर्ण भारताच्या गव्हर्नर जनरलमध्ये रूपांतर या ठिकाणी झालेलं होतं. किंबहुना जे काही ब्रिटिशांच्या माध्यमातून राबवली जाणारी लोकसेवा होती त्या लोकसेवेत भारतीयांना सुद्धा समानतेची संधी दिली जाण्याचा विचार जो काय आहे तो 1833च्या कायद्याच्या माध्यमातून मांडला गेला होता. एवढंच नव्हे तर 1853च्या कायद्याच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर लोकसेवेमध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या माध्यमातून जी काही लोकसेवा भारतामध्ये विचारात घेतली जात होती त्या लोकसेवेमध्ये खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे किंवा गुणवत्ता पद्धतीची जी काही भरतीची पद्धती जी आहे ती स्वीकारली गेली आणि गव्हर्नर जनरलच्या सल्लागार मंडळाची कायदेविषयक व कार्यकारी कार्य वेगळी केली गेली याच कायद्याखाली. तर ह्या संबंध चार्टर्स ॲक्ट्स किंवा फेरतपासणी कायदे किंवा संधी सेवा कायद्याच्या रचनातून आपण या ठिकाणी काही गोष्टींचा संदर्भ जो काय तो लक्षात घेण्याची गरज आहे कारण की त्याही दृष्टीने आयोगाकडून प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी मी थोडंसं या ठिकाणी इथं ब्रेक घेऊन एक प्रकारे आपल्या
ॲपविषयी आणि आपल्या येणाऱ्या आगामी कालखंडातल्या ॲपमधल्या बॅचेसविषयी थोडक्यात माहिती देतोय। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या ॲपच्या माध्यमातून लवकरच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही आगामी एक्झाम आहेत त्या दृष्टिकोनातून ज्या बॅचेसची जी काही सुरुवात आहे ती होणार आहे, की ज्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यव्यवस्थेची जी काय बॅच आहे ती आगामी कालखंडात सुरू होणार आहे। संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा एवढंच नव्हे तर संयुक्त गट ब आणि गट क मुख्य परीक्षा याही दृष्टिकोनातून असणारी जी काही आगामी कालखंडामध्ये बॅचेस आहेत त्या स्टार्ट होणार आहेत। एवढंच नव्हे तर डिपार्टमेंटल PSI पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याकडे बॅचेसची सुरुवात जी काय ती होणार आहे। तर या अनुषंगाने आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या ॲपमध्ये जर का या ठिकाणी एक प्रकारे या संबंध बॅचेसचा फायदा घ्यायचा असेल तर निश्चितपणे हे जे काही ॲप आहे ते गुगल प्लेवरून किंवा प्ले स्टोरवरून या ठिकाणी डाउनलोड करा आणि आपल्या या बॅचचा जो काय फायदा आहे तो फायदा तुम्ही घेऊ शकता। आणि याकरता कोणत्याही प्रकारची जर या ठिकाणी एन्क्वायरी करायची असेल किंवा चौकशी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर 88 30 73 26 96 या माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर, या माझ्या मोबाईल नंबरवर आपण कॉन्टॅक्ट साधून सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता। मित्रांनो, सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण या ठिकाणी आपल्या बॅचला प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने या ॲपला डाउनलोड करून घ्यावे आणि एक प्रकारे जी कोणती आगामी येणारी जी काही एक्झाम आहे, मग ती संयुक्त गट ब किंवा क ची पूर्व एक्झाम असेल किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेची एक्झाम असेल, तर या सर्व दृष्टीने या संबंध बॅचेसचा फायदा घेण्याच्या दृष्टीने आपलं जे काही ॲप आहे ते डाउनलोड करून या बॅचेसविषयीची माहिती आणि बॅचेसविषयीचा फायदा आपण निश्चितपणे घेऊ शकता। याकरता या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण संपर्क साधू शकता। त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली होती असाही प्रश्न मागे गट क मध्ये विचारला गेलेला आहे की भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेलेली होती। BN राव, N गोपालस्वामी अय्यंगार, श्यामाप्रसाद मुखर्जी, MR जयकर। तर ऑब्व्हियसली याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 की BN राव हे भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार किंवा घटनात्मक सल्लागार म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं होतं त्यांची नियुक्ती केली गेली होती हे आपल्याला सांगता येईल। पण मित्रांनो, आता पहा की हा प्रश्न जरी या ठिकाणी वरवर पाहता आपल्याला सोपा वाटत असला तरी या ठिकाणी जर का हा प्रश्न आयोगाने BN राव यांच्या एकंदरीत संबंध प्रोफाईलच्या दृष्टीने जर विचारला तर तो आपल्याला सोडवता येऊ शकेल याची खात्री पूर्णपणे देता येऊ शकणार नाही। का? कारण BN राव यांची सुद्धा आपण इतर सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे। केवळ आपण या ठिकाणी ती घटनाविषयक सल्लागार किंवा संविधान सभेमध्ये संविधान सल्लागार म्हणून त्यांनी भूमिका पार पडली होती हे तर माहिती आपल्याला असतं, पण जर का त्यांच्याविषयी डॉक्टर आंबेडकरांचं मत काय होतं संविधान सभेमध्ये या दृष्टीतून या ठिकाणी जर काही प्रश्न विचारला गेला तर तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून त्या दृष्टीने थोडक्यात माहिती मी पुढे सांगतोय। माझा पा BN राव पूर्ण नाव आहे बेनेगल नरसिंग राव। 1887 ते 1953 हा त्यांचा एकंदरीत कालखंड आपल्याला सांगता येईल। राव यांना 1946 मध्ये भारतीय राज्यघटना तयार करताना संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्त केले होते। कधी? 1946 मध्ये BN राव यांना राज्यघटना तयार करत असताना संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्त केले गेलेले होते। 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात कोणी तर डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात असं म्हटलं होतं। कधी? 25 नोव्हेंबर 1949 रोजी। कारण की आपल्याला माहिती असेल 26 नोव्हेंबर 1949ला आपण या ठिकाणी संविधानाचा स्वीकार केला होता। त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील समारोपाच्या भाषणात डॉक्टर आंबेडकर यांनी या BN राव यांच्याविषयी काय मत मांडलं होतं ते थोडक्यात इथं आपण पाहूया की डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या समारोपाच्या भाषणात असं म्हटलं होतं की मला जे श्रेय दिले जाते ते खरेच माझे नाही। या एकंदरीत संविधानाच्या निर्मितीच्या दृष्टीने किंवा मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर जे काही डॉक्टर आंबेडकर यांनी कार्य केलेलं होतं त्या दृष्टीने हे विधान डॉक्टर आंबेडकरांचं आहे की मला जे श्रेय दिले जाते ते खरेच माझे नाही। हे अंशतः संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार BN राव यांचे आहे, ज्यांनी मसुदा समितीच्या विचारार्थ संविधानाचा ढोबळ मसुदा तयार केला होता। संविधानाचा ढोबळ मसुदा या ठिकाणी तयार केला होता। तर असं हे विधान या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांनी BN राव यांच्याविषयी 25 नोव्हेंबर 1949च्या समारोपाच्या भाषणामध्ये या ठिकाणी म्हटलेलं होतं। हेही आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे। एवढंच नव्हे तर BN राव यांच्याविषयी ही पण माहिती आपण लक्षात ठेवावी की राव यांची म्यानमारच्या सुरुवातीच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात देखील भूमिका होती। म्यानमार देशाच्या
सुरुवातीच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत सुद्धा या BN राव यांची भूमिका होती, हेही आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर राव यांनी युनोमध्ये सुद्धा भारताचे प्रतिनिधी म्हणून काम केलेलं होतं. युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. आणि राव हे 1949 ते 1952 या काळात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा होते. BN राव या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा होते. हेही आपण BN राव यांच्याविषयी माहिती लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर मित्रांनो, या पद्धतीने या एकंदरीत संविधान सभा आणि भारतीय राज्यघटना निर्मिती प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या संबंध प्रश्नांचं जे काही थोडक्यात विश्लेषण आहे ते आपण इथं पाहिलेलं आहे. एवढीच विनंती आहे की सर्वांनी या आपल्या इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या ॲपला आणि एक प्रकारे या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करावं. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे, हे जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे यालाही अधिकाधिक संख्येने जॉईन व्हावं. आणि विशेष म्हणजे मी हेही सांगू इच्छितो की ही जी काही आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे यामध्ये जे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत आणि या प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी जे काही घडून आलेलं आहे त्या अनुषंगाने जी काही माहिती याच्यामध्ये मी सांगितलेली आहे, तर त्या दृष्टीने असणारी जी काही संबंध माहितीची PDF जी काय आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी निश्चितपणे अवेलेबल होईल आणि सर्व विद्यार्थ्यांना या PDFचा फायदा जो काय तो घेता येऊ शकेल. म्हणून अधिकाधिक संख्येने एक प्रकारे या टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन व्हावं आणि त्याचबरोबर आपल्या एक प्रकारे यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने या ठिकाणी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करावं. धन्यवाद.